नमस्कार. देशदूत संवाद कट्ट्यात आज माझे आमदार रवींद्र मिरलेकर यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मिरलेकर साहेब हे ब्रेक के बाद नाशिकची जबाबदारी सांभाळतायत. यापूर्वी त्यांनी नाशिकचं संपर्क प्रमुख पद सांभाळलेलं आहे. आता ते संपर्क उपनेते झालेले आहेत. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि एक उत्तम संघटक म्हणून त्यांची शिवसेनेमध्ये ख्याती आहे. शिवसेनेत मध्यंतरी जे काय झालं, सगळे जसं बोट बुडायला लागल्यानंतर असं म्हणतात का पहिले उंदरं बाहेर पडतात, तसे अनेक लोक शिवसेनेत सोडून गेले. परंतु काही लोक ठराविक असे आहेत की ज्यांनी जे बाळासाहेबांपासून शिवसेनेचं काम करतायत त्यापैकी एक रवींद्र मिरलेकर आहेत आणि ते ठामपणे पक्षात राहिलेले आहेत आणि त्याची बक्षिसी म्हणा किंवा त्यांच्यावरचा विश्वास म्हणा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पुन्हा एकदा नाशिकची जबाबदारी दिली आहे. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि ही जबाबदारी तुम्ही कशा बघता? थोडं चॅलेंज आहे, मान्य करतो. ओके. कारण पूर्वी जे माझ्या बरोबरीने काम करून मोठे झाले ते आता कोणच माझ्या बरोबर नाही आणि जे म्हणजे वरच्या स्तरातील लोक, पण बेस अजूनही तेवढा स्ट्रॉंग आहे. कारण मी ते माझी जेव्हा नेमणूक झाली त्याच्यानंतर मी नाशिक लोकसभेच्या 6 विधानसभेच्या बैठका घेतल्या होत्या आणि मुळात शहरामध्ये मी 31 प्रभागाच्या बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये शिवसैनिक जागेवरच आहे हे लक्षात आलं. म्हणजे जुना शिवसैनिक तर निष्ठेने आता आम्ही शेलार मामाच्या भूमिकेतून तुमच्याबरोबर काम करायला तयार आहोत अशा तऱ्हेने ते भावनेतून माझ्या बरोबर काम करायला तयार झाले. आणि जे शिवसैनिक निष्ठेने राहिलेत त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला काही भाग असे आहेत की जिथे मोनोपॉली होती काही लोकांची. आणि सुदैवाने, आमच्या सुदैवाने म्हणू आम्ही, का त्यांच्या दुर्दैवाने ते गेले. पण त्यामुळे त्या जागा खाली झाल्यामुळे ज्यांना संधीच मिळत नव्हती त्यांच्या अस्तित्वामुळे त्यांना आता संधी काम करायला मिळते. त्यामुळे पुन्हा नवीन तयार होतील. आणि मी तर आवाहन करतोय, ज्येष्ठांना पण आवाहन करतोय, ज्या ज्या ज्येष्ठांनी त्याग केलेला आहे पूर्वीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत, आता सुद्धा तशाच प्रकारची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत सुद्धा नव्याने काम करायची इच्छा असणारे, ज्यांना संधी पूर्वी मिळत नव्हती, ते जवळ यायला लागले. जुने लोक पुन्हा एकदा पुढे यायला लागले. आणि एकंदरीत कालावधी लागेल मला थोडाफार, पण जे काय उभं राहील ते एवढं घट्ट असेल की पूर्वीची शिवसेना उभी राहील अशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल. नाही, पण एक मान्य करावं लागेल तुमचं. आम्ही ज्यावेळेस कट्टर शिवसैनिक म्हणतो आणि अतिशय विश्वासू असं तुम्ही हे चॅलेंज आहे हे मान्य केलं. बऱ्याचदा काय होतं का आपल्याला आपली वास्तवताच माहित नसते आणि आपण बोलत खूप राहतो. त्यामुळे हे चॅलेंज आहे आणि त्याला फेस करण्यासाठी मग तुमचा एक रोड मॅप तयार असेल. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने तुम्ही गेले 2 महिन्यापासून शाखांमध्ये जाऊन बोलतायत आणि तुम्हाला एक चांगला फीडबॅक मिळतोय. याचाच एक पुढचा भाग म्हणून आता विधान परिषदेची निवडणूक आहे आणि सर्वसाधारण असं मानलं जातं राजकारणामध्ये का निवडणुकीमध्ये आपले झेंडे फडकवणं गरजेचं असतं, मग भले तिथे यश येवो अपयश येवो. परंतु आत्ताच आलेली बातमी जी माझ्या कानावर पडली की महाविकास आघाडीनं ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यामागे साधारणतः काय आपलं धोरण आहे? नाही, ह्या निवडणुकीमुळे संघटना वाढेल किंवा काय ह्याच्यावर माझा विश्वास नाही आहे. कारण ही निवडणूक पत्रकारांचं चांगलंच माहिती आहे, पण सर्वसाधारण जनतेलाही आता कळलंय हा घोडे बाजार आहे. ह्या ठिकाणी निष्ठावंताला स्थानच नाही. म्हणजे तुमच्याकडे जेवढा जास्त पैसा असेल तो कोणालाही विकत घेऊ शकतो. म्हणजे एक मगाशीच मी पत्रकारांशी बोलताना बजोरियाचं उदाहरण दिलं होतं. तो राहतो अमरावतीला काय, पण मागच्या वेळेला तो हिंगोली परभणीतनं ज्याचं तोंड कधी कोणी पाहिलं नव्हतं, म्हणजे लोकप्रतिनिधीचं तर पाहिलंच नव्हतं, पण नावही कोणी ऐकलं नव्हतं परभणीमध्ये किंवा हिंगोलीमध्ये. तो माणूस येतो, 1 महिना चाचपणी करतो, सर्वांना भेटतो वैयक्तिकरित्या, सर्वांचं जे काय असेल त्यांना समाधान करतो आणि निवडून पण येतो. हे विशेष म्हणजे स्थानिक लोक कोण तिकडला उभा राहिला असेल त्याच्यावर मात करून, जे राजकारणात होते पूर्वी ते उभे राहिलेले, त्यांच्यावर मात करून तो निवडून आला. म्हणजे चित्र स्पष्ट आहे
की अशा प्रकारच्या निवडणुका घोडेबाजारा करून जर निवडून येणार असतील, ते नाही जनतेला न्याय देऊ शकत, नाही पक्षाला न्याय देऊ शकत. त्यामुळे ह्यात म्हणजे मी आता संपर्क प्रमुख आलोय आणि सुदैवाने माझ्या पक्षप्रमुखाने माझ्यावर विश्वास ठेवला. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, आपण घोडेबाजार करू शकत नाही, आपण त्या एवढ्या ताकदीने सामोरं जाऊ शकत नाही. त्यामुळे न लढवणं हे त्यातलं उत्तम उदाहरण. लोकांकडे एक मेसेज तरी जाईल, घोडेबाजार त्यांचा पक्ष हे होतंय हे मान्य करतोय आणि त्याच्यात न लढवणं बरं पडेल. आणि आम्ही कोणालाही या पक्षाला पण पाठिंबा देणार नाही. जे कोणी त्याच्यासाठी एक लॉबिंग करणं किंवा हे करणं भेटणं, आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही. आत्ताच तुम्ही संघटनेवर विशेषतः भर देण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे तुमच्या बोलण्यातून ते जाणवतं. तुम्ही आत्ताच भाकरी फिरवली, म्हणजे असं म्हणतात बघ, घोडा का आणला आणि हे का झालं, तर ते भाकरी फिरवली, की भाकरी का करपली, तर तुम्ही भाकरी फिरवली. तुम्ही संघटनात्मक बरेच बदल केले काल परवाच. अजून किती बदल करणार आहात आणि त्यामागे तुमचा नेमका उद्देश काय? नाही, उद्देश संघटना वाढवणं हाच उद्देश आहे. जे कोणाला वाटत असेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब संघटना ही कमकुवत झाली, आता हे वरवरचे पदाधिकारी केलेत मी. मला अजून महानगर प्रमुखाच्या हाताखाली उपमहानगर प्रमुख द्यायचे आहेत. त्याच्या हाताखाली 8 प्रभागासाठी मी त्या ठिकाणी उपमहानगर प्रमुख करणार आहे, 4 प्रभागासाठी विभाग प्रमुख करणार आहे, 2 प्रभागासाठी उपविभाग प्रमुख करणार आहे आणि एका प्रभागासाठी प्रभाग प्रमुख करून 4 अबकड वॉर्डसाठी शाखा प्रमुख. आणि त्याच्यानंतर प्रत्येक शाखा प्रमुखाच्या हाताखाली ज्या 10-12 याद्या असतात त्या प्रत्येकासाठी बूथ प्रमुख आणि त्याची स्वतःची 10-15 लोकांची टीम. अशा प्रकारचं खालून वर त्याला आपण काही कालमर्यादा ठरवून महिनाभरात होईल. म्हणजे बूथ प्रमुख आणि हे व्हायला कदाचित थोडा वेळ लागेल, कारण प्रत्येक यादीचा अभ्यास करून त्या यादीत समाविष्ट असलेला कार्यकर्ता आपल्याला उभा करायचा आहे त्या यादीमध्ये. त्यामुळे आता BLA तर आम्ही ह्या SIRच्या कार्यक्रमासाठी BLA तुमचे 15 दिवसात आमचे तयार होतील प्रत्येक विधानसभेप्रमाणे, कारण त्याची नोंदणी करायला लागते, रजिस्ट्रेशन करायला लागतं. ते आमचं कदाचित 15 दिवसात पूर्ण होईल. आणि बूथप्रमुख करून त्याच्या हाताखाली टीम उभी करायला आम्हाला 2-3 महिने जातील. पण ही जी आता जे काही वृत्तपत्रात बातम्या आल्या की अनेक लोक नाराज आहेत. मी तो येणारच होतो त्या प्रश्नाकडे. पण ते चुकीचं आहे. ते नाराज नाहीये, अजून त्यांचे पदच जाहीर झालेली नाही. जी खालची महानगर प्रमुखाच्या खालची जी पळी आहे अगदी बूथ प्रमुखापर्यंत, ही पदं आम्ही नव्याने तयार करतो. कदाचित असे असेल का ते अपेक्षेनं बघत असतील आता आपणही त्या पदावर कदाचित येऊ. ती नाराजी नसते, ते निष्ठेने राहिलेत. आणि मुळात माझं एक आहे, नुसतं नगाला नग द्यायचं नाही. आम्हाला प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. मी नेहमी माझं बोलताना प्रत्येक पदाबरोबर कर्तव्य येतात, जबाबदाऱ्या येतात. तो जबाबदारी पार पडणारा, त्या पदाला न्याय देणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी बसवला गेला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी माझ्या पदाला का न्याय देतो? मी संपर्क उपनेता आहे. मी उंटावरनं शेळ्या हाकू शकलो असतो, जे काही करतात काय, पण मी तसं नाही करणार. मी खाली ग्राउंड लेवलला चाललोय ना. मी प्रत्येक शिवसैनिकाशी बोलतो आणि प्रत्येक जण उपयोगाचा आहे, ही माझी धारणा आहे. म्हणजे अगदी मी सामान्य शिवसैनिक असलो तरी माझ्या घरी पण 5 मतं आहेत ना. मी त्याला सुस्कारलंच पाहिजे. त्याला त्याची हे बघून, क्षमता बघून त्याला कुठे वापरायचं हे मला कळलं पाहिजे, जर मी नेता असेल तर. त्यामुळे तशा प्रकारचं मांडणी करून शेवटच्या स्तरातील सैनिकाला सुद्धा काम करायला ऊर्जा मिळेल असं तरीचं वातावरण निर्माण करण्याची. शेवटचा प्रश्न, बाळासाहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे एक मूलमंत्र दिला होता पक्षाला. नंतरच्या काळात गोदावरीतून बरंच पाणी वाहून गेलं आणि बरेच बदल झाले त्यानंतर आणि उलट झालं कदाचित. परंतु या मधल्या काळात ठीक आहे, 2-3 शकलं झाली, हे गेले ते गेले वगैरे सगळे, पण शिवसेनेचा जो आक्रमक राजकारणाचा बाज होता, मी राजकारणापेक्षा समाजकारणाचा विशेष म्हणून, कारण काही ठराविक प्रश्न इश्यू घेऊनच शिवसेना कायम लढत आली, म्हणून ती लोकांच्या मनात घर करून राहिली. पण तो बाज कमी झालाय आणि तुम्ही जे चॅलेंज म्हटलं, मला असं वाटतं ते अधिक आहे आपल्या पुढचं, की त्या जुन्या वळणाकडे पुन्हा शिवसैनिकांना नेणं, हा मला असं वाटतं खरं आव्हान तुमच्या पुढचं आहे. 100% ते करणार. पण शिवसेनेचा जन्मच आंदोलनातनं झालेला आहे. ती चळवळ मरू देता कामा नये या भावनेने मी काम करणार आहे. आंदोलनं आमची होत असतात. काही वेळेला
म्हटलं पण जातं फोटो काढण्यापुरती आंदोलनं होतात वगैरे. पण मागे एक मोर्चा झाला होता मनसे बरोबर, तो मोठा जनआक्रोश मोर्चा मोठा झाला होता. पण उद्या कदाचित आमचं आंदोलन एक आहे महागाईच्या विरोधात, ते मोठ्या प्रमाणात होईल, जिल्ह्याचं आंदोलन होणार आहे. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर, 80% समाजकारण. मी आज सर्व बैठकांमध्ये तेच सांगितलेलं आहे. ज्या 80% समाजकारण आपण म्हणतो, सामाजिक काम कुठे चालतंय आपलं. आता आदित्य साहेबांनी परवा जी बैठक घेतली होती नगरसेवकांची, त्यांनी सांगितलं एवढे रस्ते खोदले गेलेले, या ठिकाणी आपण जात का ना, ते काम थांबलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, तिथे जा, ठेकेदारांना बोलवा, अधिकाऱ्यांना बोलवा आणि हे काम किती दिवसात होईल याविषयी जाब विचारा. अशा प्रकारचं तिथे शोध झाला पाहिजे. आणि मुळात तुमच्या ज्या लोकांच्या मतावर तुम्ही निवडून येता, मतं मागायला तुम्ही लोकांकडे गेलात ना, मग आता त्यांचं समाधान होण्यासाठी त्यांच्याकडे जा, जनता दरबार घ्या, त्यांना त्यांचे प्रश्न विचारा, त्यांच्या अपेक्षा विचारा. मी तर आज यांच्या बैठकीत, नगरसेवकांच्या बैठकीत, त्या ठिकाणी खासदार पण होते. म्हटलं तुम्ही जेव्हा जनता दरबार घ्याल त्यावेळेला खासदारांना पण बोलवा, कारण खासदारांचे प्रश्न वेगळे असतात, महापालिकेचे प्रश्न वेगळे असतात. लोकांना खासदारांचं दर्शन पण झालंच पाहिजे ना. त्यांनी मतं दिलेली आहेत, आपण ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे, तर खासदारांकडे त्यांचं काय काम असेल तर त्यांचा शोध घेत मतदारांनी तिकडे जावं. त्यांचं कार्यालय आहे, तिथे लोक येतात, काम करतात. पण आता जनतेकडे खासदार गेला पाहिजे. तुमचं नगरसेवक खासदार आहे आणि एका व्यासपीठावर दोघं लोकांच्या अपेक्षापूर्ती जर करू शकले तर कदाचित आणखीन लोक जवळ येतील आणि त्यांची अपेक्षा पण वाढेल आणि आपल्या बाजूने त्यांचं मत पण बदलेल की हे काही संपलेलं नाहीत अजून, यांना पाठिंबा दिला पाहिजे, यांच्या मागे गेलं पाहिजे. कारण अपेक्षापूर्ती ही एकमेवच अशी लोकांच्या दृष्टीने बाब आहे की जे कोणच पूर्ण करत नाही. म्हणजे कुठलाच राजकीय पक्ष म्हणजे सर्व बाजूने पिडलाय मतदार, म्हणजे जनता म्हणू आपण, मतदार हा विषय सोडा कारण आता काय निवडणुका नाही, पण जनता सर्व बाजूने पिडलेली आहे. महागाईवर कोण शब्द नाही काढत, सत्ताधारी तर बोलायलाच मागत नाही, तरीही ते निवडून येतात. काय नंतर आणखीन अनेक प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न तर एवढे आहेत ना, लोकांना चालणं मुश्किल झालंय, रस्ते खोदलेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हे बेसिक जे प्रश्न आहे सिविक, तर त्याच्यासाठी आपण सातत्याने लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल. आपली सत्ता नाही, कदाचित आपलं ऐकलं जाणार नाही, पण तुम्ही लोकांच्यासाठी आक्रोश करताय, तुम्ही भांडताय, हे तरी त्या ठिकाणी, आणि ती आपली मूळ भूमिकाच आहे मुळात, आणि ते आम्ही करत राहणार. त्या माध्यमातूनच लोकांमधली लोक सुद्धा आम्हाला कदाचित स्वयंसेवक मिळतील, कार्यकर्ते मिळतील आम्हाला, की आम्ही तुमच्यावर, तुम्ही भांडताय ना आमच्यासाठी, चला आम्ही तुमच्याबरोबर येतो. त्यातून ही संघटना वाढणार आहे. लोकांच्या मनामध्ये आम्ही डोकावायचा प्रयत्न करतोय, त्यांचे प्रश्न समजून घेणार आणि एक अशी सक्षम संघटना उभी करणार की 29 साल फक्त आमचं असणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुमच्या आशावादाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि आशावादी राहावं असं आपण कायम ऐकत आलो. संतांनी पण सांगितलंय सतत आशा ठेवावी, त्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. शेवटचं आणि देशदूतच्या व्यासपीठावर शिवसैनिकांना तुम्ही काय मंत्र द्याल? शिवसैनिकाला मंत्र म्हणजे काय, एक तर आता जो असलेला शिवसैनिक हा निष्ठेने म्हणजे मनात निष्ठा ठेवून शिवसेनेबरोबर राहिलेला आहे. त्यामुळे निष्ठा त्याच्याकडे आहेच, पण त्याला दिशा देण्याची गरज आहे. कदाचित त्याला तो गोंधळून गेलेला आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे संघटनेसाठी. त्याला ती दिशा देण्याचा प्रयत्न करणार आणि त्याला सांगणार तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाला न्याय द्या, त्या पदाची शान वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि पदाबरोबर कर्तव्य येतात, जबाबदाऱ्या येतात, ह्याचं भान ठेवा आणि जे लोकांना अभिप्रेत आहे ते करण्याचा प्रयत्न करा. लोक आपोआप तुम्हाला डोक्यावर घेतील. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाशी प्रामाणिक राहावं आणि त्या दृष्टिकोनातनं काम करावं. लोक तुम्हाला 100% पाठीशी घातल्याशिवाय राहणार नाही. आणि सुदैवाने आमचे नेते आदित्य साहेब यांनी सुद्धा लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. परवा येऊन त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हाच मंत्र दिलाय, लोकांमध्ये जा, लोकांसाठी भांडा, लोकांचा जे जे प्रश्न आहेत ते समजून घ्या आणि त्यासाठी आंदोलन उभं करा, रस्त्यावर या आणि लोकांचं समाधान वाटेल असंच आपलं कार्य असलं पाहिजे. तर त्या दृष्टीने काम करतोय आम्ही. धन्यवाद. धन्यवाद. शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र मिरलेकर यांनी आज देशदूतच्या या
डिजिटल ऑफिसला भेट दिली आणि एक खूप चांगला आशावाद व्यक्त केला आहे की पुढे जायचं आहे आणि ते ठामपणे आणि सक्षमपणे जायचं आहे. कुसुमाग्रज असं सांगून गेले एका कवितेत, पाठीवरती हात ठेवणी तू लढ म्हणा, फक्त लढ. तर मला असं वाटतं मिर्लेकरांचा हाच संदेश शिवसैनिकांना आहे. त्यांचा पाठीवर हात आहे आणि शिवसैनिकांनी लढायला पाहिजे. तुमच्या बघूया. आम्ही नाही ना बाबा. बघूया पुढच्या भविष्यकाळात काय होतं. आधी तर सगळे त्यांचे तुमचं सहकार्य असावं. आमचं सहकार्य नक्कीच राहील. आम्ही लोकांबरोबर आहोत म्हणजे तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. असंच धन्यवाद. सहकार्य असो. धन्यवाद. थँक्यू सो मच.